टोरेस सारखे घोटाळे समोर येत आहेत तर दुसरीकडे मात्र धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे इंटेलिजन्स युनिट 4 वर्षांपासून बंदच आहे। टोरेस मधील घोटाळा झाल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे। इंटेलिजन्स युनिट 2021 पासून बंदच आहे। घोटाळा लपू शकला नसता। जर इंटेलिजन्स युनिट बंद नसतं तर घोटाळा लपू शकला नसता अशी चर्चा आता या निमित्तानं होऊ लागलेली आहे। टोरेस घोटाळा झाल्यानंतर आता ही बाब समोर येते। 2021 पासून या ठिकाणी आर्थिक इंटेलिजन्स युनिट आर्थिक गुप्त वार्ता कक्ष ज्याला म्हटलं जातं तो कक्ष 2021 पासून राज्यात बंद असल्याची माहिती आता समोर येते। जर हा कक्ष बंद नसता तर टोरेस सारख्या घटना घडल्या नसत्या किंबहुना या सगळ्या संदर्भातले व्यवहार हे समोर आलेले असते असं देखील आता म्हटलं जात आहे। 2021 पासून हा कक्ष बंद आहे। हा कक्ष का बंद पडला, कोण याला कारणीभूत आहे, ही सगळी चर्चा तर होईलच, पण मुळात 2021 पासून आर्थिक गुप्त वार्ता कक्ष बंद राहणं हे राज्याकरता चिंताजनक बाब म्हणायला हवी। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आताच आपण चर्चा करत होतो टोरेस संदर्भात आता आर्थिक गुन्हे शाखेकडून अनेक कारवाया केल्या जात आहेत। दादर परिसरात आर्थिक गुन्हे शाखेची टीम पोहोचलेली होती। अनेक दागिन्यांचे बॉक्सेस आपण म्हणूया, काही रक्कम असेल या कार्यालयातली, हे बॉक्सेस सगळे आता पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल, पण यालाच अनुषंगून येणारी जी बातमी आहे ती अतिशय धक्कादायक आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे इंटेलिजन्स युनिट हे 4 वर्षांपासून म्हणजे 2021 पासून बंद आहे। जर हे युनिट बंद नसतं तर टोरेस सारखा घोटाळा आधीच समोर आला असता, गुंतवणूकदारांचे पैसे वाचले असते। निश्चितच लाघवी, सुरुवातीला आपण पाहूयात की टोरेस कंपनी जी दादरमध्ये आहे तिथे सध्या आपण पाहतोय की आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमकडनं ही संपूर्णतः कारवाई केली जात आहे। मागच्या 3 दिवसापासून ही कारवाई सुरू आहे, कारण टोरेस घोटाळ्यानंतर आता आपण पाहतोय की आर्थिक गुन्हे शाखेकडून ही संपूर्णतः छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आहे। जवळपास आपण पाहतोय की 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जे आहे ते हस्तगत करण्यात आलेला आहे। जवळपास आपण पाहतोय की मुंबईसह इतर ठिकाणी, मग कल्याण असेल, गिरगाव असेल किंवा मीरा रोड, या सगळ्याच परिसरामध्ये जिथे जिथे टोरेस कंपनीचे कार्यालय आहे तिथे तिथे ही छापेमारी सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबई पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, यांच्या माध्यमातून ही संपूर्णतः कारवाई केली जात आहे। एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर मोठा प्रश्न हा उपस्थित होतो की ज्या पद्धतीत आर्थिक गुन्हे शाखेचं जे इंटेलिजन्स युनिट 4 आहे ते मागच्या 4 वर्षापासून बंद होतं, मात्र यामुळे ही संपूर्णतः कारवाई जी आहे ती कुठेतरी उशिरा होताना पाहायला मिळते। जर हे युनिट सुरू असतं तर अशा पद्धतीचा हा घोटाळा झालाही नसता किंवा मग लवकर समोर आला असता। इतक्या लाखोच्या संख्येने जे गुंतवणूकदार आहेत त्यांची फसवणूक झाली नसती। मात्र कुठेतरी आपण पाहतोय की घोटाळ्याची जी बाब आहे ती लपू देखील शकली नसती। या सगळ्या बाबींच्या मागे आपण जर पाहिलं तर कंपनी संदर्भात काही गोष्टी ज्या आहेत त्या आयकर विभागाला देखील कळाल्या नव्हत्या, त्यामुळे ही कारवाई जी आहे ती झाली नव्हती। म्हणून आता आपण पाहतोय की आज ही संपूर्णतः आर्थिक गुन्हे शाखेकडनं कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच, कारण लाखोच्या संख्येनं जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी जे मोठ्या संख्येनं जी रक्कम जी आहे ती गुंतवली होती आणि एका रातोरात हा संपूर्णतः घोटाळा जो आहे तो उघडकीस आला। मात्र सध्या आपण पाहतोय की दादरमधलं हे कार्यालय आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे एक जवळपास 10 ते 12 अधिकारी आहेत। मुंबई पोलीस असतील किंवा मग दंगल नियंत्रण पथक असेल, या सगळ्याच मोठ्या बंदोबस्तच्या माध्यमातून हे संपूर्णतः ही कारवाई होताना पाहायला मिळते। मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर मागच्या 3 दिवसापासून ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात जे काही मुद्देमाल आहे तो हस्तगत केलेला आहे। जवळपास 5 कोटी रुपयांहून अधिक संपूर्णतः हे मुद्देमाल असू शकतं। आपण पाहतोय की बॉक्समध्ये हे संपूर्णतः जी ज्वेलरी आहे, आतमधला जो मुद्देमाल आहे तो बॉक्समध्ये भरला जात आहे। मात्र यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी असेल, डायमंड्स असतील, हे सगळंच आता आर्थिक गुन्हे शाखेनं जप्त केलेलं आहे। मात्र ही ज्वेलरी खरी आहे का खोटी आहे याचा देखील तपास केला जाणार आहे।
तुर्तास आपण पाहतोय की लाघवी मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी टोरसचं कार्यालय आहे मुंबई सोडून इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आहे तिथे देखील ही छापेमारी सुरू आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून आणि आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही संपूर्ण आता कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित निश्चित. मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.